नमस्कार. दादू नको दादा या विशेष भागामध्ये आपण दादाच का हे जाणून घेणार आहोत. आता दादू आणि दादा म्हटल्यावर तुम्हाला मी काय बोलणार आहे ते लक्षात आलं असेल आणि कुणाविषयी बोलणार आहे तेही लक्षात आलं असेल. दादा कोणाला म्हणतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचा थोडासाही अभ्यास आहे किंवा थोडीही माहिती आहे अशा प्रत्येकाला दादा म्हटलं की अजित दादा हेच नाव आठवतं. अर्थात नंतर काही जणांनी दादा वगैरे नावं लावलेली आहेत. म्हणजे भाजपतल्या चंद्रकांत पाटलांनाही दादा असं म्हणतात. प्रत्येक पक्षात एक दोन दादा आपल्याला सापडतील, पण ते त्या पक्षातले दादा आहेत. महाराष्ट्राचे दादा कोण असतील तर अजित दादा आहेत हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. अजित पवारांची कार्यशैली बेधडक आहे, बिनधास्त आहे. ते अंगावर घ्यायला कमी करत नाहीत आणि अंगावर जायला देखील कमी करत नाहीत. त्यांनी घेतलेला निर्णय हा निर्णयच असतो. तो बरा वाईट याची चिकित्सा लोकांनी करायची असते. दादा त्या भानगडीत पडत नाहीत. दादांना वाटलं, दादा पहाटेची शपथ घ्यायला निघून गेले. दादांना वाटलं हे जमत नाही आहे, दादा सोडून देऊन निघून आले. दादा तिथेही उपमुख्यमंत्री होते, दादा इथेही उपमुख्यमंत्री आहे. दादांनी राष्ट्रवादीवर परत येऊन म्हणजे महाविकास आघाडीमध्ये परत येऊन जे उपकार केलेत ना, त्या उपकाराची परतफेड म्हणून त्यांच्या नावातलं उप काढण्याची, त्यांच्या पदातलं उप काढण्याची वेळ आता आलेली आहे. दादू हा उपहासानं मुख्यमंत्र्यांना वापरणारा शब्द. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ते राज ठाकरेंपेक्षा वयाने सिनियर म्हणून दादा, आणि ते जरा ठाकरे परिवारामध्ये हा आपुलकीचा धागा असतो म्हणून दादूंचं राज्य आता महाराष्ट्रावर चालू आहे. म्हणजे राज ठाकरेच म्हणाले होते की उद्धव ठाकरेंचं राज्य चालू आहे का उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय. एकूण परिस्थिती उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय अशा स्वरूपाची दिसते आहे. उद्धव ठाकरेंना निर्णय घेताना अनेक अडचणी येत आहेत आणि त्या अडचणींचा सामना करत करत म्हणजे वाचवायचं कशाला, महाराष्ट्राला की सरकारला, हा प्रश्न उद्धव ठाकरेंच्या समोर नेहमी असतो. एक तर प्रतिमा वाचवायची का, ठाकरेंचा बाणा वाचवायचा का, राज्याला वाचवायचं का, राज्यात जाणाऱ्या जीवांना वाचवायचं का, प्लस स्वतःचं सरकार वाचवायचं का. एकूण काय वाचवायचं या भानगडीत सरकारचा प्राण मात्र निघून चाललाय एवढं खरं आहे. सरकार नावाची जी काही यंत्रणा असते तिने निर्णय घ्यायचे असतात. निर्णयाचे परिणाम पुढे दिसत असतात. विरोधी पक्ष टीका करत असतो, माध्यमं देखील टीका करत असतात. काही वेळेला माध्यमं समर्थन करतात, काही वेळेला विरोध करतात. अनेक जण त्या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असतात. या प्रतिक्रियांच्याकडं किंवा या प्रतिसादांच्याकडे दुर्लक्ष करून राज्याच्या भल्यासाठी जे काही आहे ना, तो निर्णय सरकारने घ्यायचा असतो. निर्णय घेण्यामध्ये देखील विलंब होतोय. मला वाटतंय, मी सांगतोय, मी गंभीर इशारा देतोय, सगळ्यांनी पाळलं पाहिजे, सगळ्यांनी टाळलं पाहिजे. म्हणजे पाळलं पाहिजे, टाळलं पाहिजे, केलं पाहिजे, झालं पाहिजे, अशा स्वरूपाच्या सगळ्या विधानांच्याकडं उद्धव ठाकरेंचं राजकारण चाललेलं दिसतंय. पण यात एक वेगळेपण दादांचं अनुभवायला मिळत आहे. ते म्हणजे दादा आपली भूमिका खंबीरपणे घेतात आणि खंबीरपणे मांडतात. अगदी जेव्हा लॉकडाऊनचा विषय समोर आला ना, तेव्हा दादांनी पुण्यासाठी वेगळे नियम असतील हे स्पष्टपणे सांगून टाकलं. पुण्यात कोणत्या गोष्टीची कमतरता पडू नये याची काळजी दादा घेतात, जातीने घेतात. म्हणजे अगदी पुण्याच्या छोट्याशा गावातून ट्रॅक्टरला डिझेल मिळत नाही असा कार्यकर्त्यांना फोन केला तर पंपवाल्याला हसडून सांगतात त्याला डिझेल देऊन टाक, कुणाला अडवायचं नाही. दादांची हीच खासियत आहे. पुण्यात अंशतः लॉकडाऊन आहे की कडक लॉकडाऊन माहीत नाही, पण आपण काही यासोबतच व्हिज्युअल बघत आहात. त्यात तुम्हाला स्पष्टपणे दिसतंय की पुणे अगदीच कडेकोट बंद आहे. कोणत्याही नियमाशिवाय पुण्यामध्ये कडक लॉकडाऊन पाळला जातोय. रस्ते निर्मनुष्य आहेत. हे व्हिज्युअल्स तुम्ही आता बघत आहात, ज्यात तुम्हाला दिसतंय की स्वतः पुणेकरांनीच आपल्याला घरात बंदिस्त करून घेतलंय, रस्त्यावर दिसत नाही आहेत. अर्थात मार्च महिन्यात, एप्रिल महिन्यातलं ऊन कडक चालू आहे आणि त्या उन्हामुळे देखील पुणेकर शक्यतो बाहेर पडत नाहीत. पण तरीही वर्दळीचं पुणे शांत झालंय. दादांची हीच खासियत आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊनचा विचार सुरू असताना दादांनी पुण्यासाठी वेगळे निकष असतील, नियम असतील हे स्पष्टपणे सांगून टाकलं आणि दादा त्याची अंमलबजावणी करतात देखील. पंढरपुरात जेव्हा विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे तेव्हा दादांनी हजारोंच्या सभा घेऊन आपण कुछ हटके आहो हे पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. दादा बोलताना करताना अगदी ठाम असतात हे स्पष्टपणे लक्षात आलेलं आहे.
राष्ट्रवादीतल्या कोणत्याही नेत्यांपेक्षा म्हणजे जयंत पाटलांच्याकडे जी एक कुत्सित बुद्धी आहे, जयंत पाटील असा काहीतरी टोला लगावतात की जो टोचणारा असतो, बोचणारा असतो. दादा असलं काही करत नाही. दादा थेट आक्रमण करत असतात. महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणामध्ये अशा प्रभावी कणखर नेत्याची आवश्यकता आहे असं वाटायला लागलंय. महाविकास आघाडीचं सरकार जावं की जाऊ नये याबाबत अनेक मतभेद असतील, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अजित पवार असले पाहिजेत आता असं प्रकर्षानं वाटू लागलंय. कारण विरोधी पक्षाच्या टीकेला नेहमीच उपहासात्मक उत्तर देण्यापेक्षा कृतीतून उत्तर देण्याची आवश्यकता आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी विचार करावा असं विरोधी पक्षनेत्यानं सांगितलं की मुख्यमंत्री विचार करण्यात 3 दिवस घालून टाकू लागलेत. लॉकडाऊन करायचं की नाही करायचं यावर अजून खलच चालू आहे. यासोबत चर्चा, टास्क फोर्स सोबत चर्चा, याच्यासोबत चर्चा, त्याच्यासोबत चर्चा. एक तर करा किंवा करू नका. केल्यावर लोक पेटून उठतील, उत्तर त्याच्यावर बंड करतील, काय करतील ते कसं मोडून काढायचं, त्याची पर्यायी व्यवस्था काय करायची, कितपर्यंत तो कडक असला पाहिजे, 8 दिवस की 14 दिवस, उगीच 14 दिवसाची भीती दाखवायची, आम्ही 8च करणार आहोत म्हणायचं, पुन्हा 8 दिवस लांबवायचे. 8 दिवस लांबवताना पुन्हा मुख्यमंत्र्यांनी शिव्या खायच्या, सरकारने शिव्या खायच्या. यापेक्षा 14 दिवस असं घोषणा करता येऊ शकते, 21 दिवस अशी घोषणा करता येऊ शकते. ही घोषणा करून पुन्हा आकडा कमी करता येऊ शकतो. ही जी काही पॉलिटिकल स्ट्रॅटर्जी असते ना, त्यात उद्धव ठाकरे कमी पडतायत. म्हणजे मी कमीत कमी त्रास द्यायचा प्रयत्न करतोय. आपण 8 दिवस करूया असं म्हणायचं, गरज आहे 14 दिवसांची, करूया 8 दिवस म्हणायचं, पुढचे 8 अजून लॉकडाऊन लावावं लागणार, पुढचा आठवडा एक लॉकडाऊन लागणार. या भयंकर स्थितीमध्ये अशा स्वरूपाची विधानं ही लोकांच्या संयमाचा अंत बघणारी असतात. हे उद्धव ठाकरेंना समजत नाही आहे की ते समजून घेत नाही आहेत. म्हणजे माझ्यासारखा एक शिक्षित पत्रकार ज्याला 4 जणांचं ऑफिस चालवणं अवघड असतं, तो हे गणित सांगू शकतो. तर उद्धव ठाकरे तर राज्य चालवत आहेत, त्यांनी पक्ष चालवलाय, त्यांना हे कळत नसेल का हा मोठा प्रश्न आहे. पण हे कळणारी बुद्धी अजित पवारांच्याकडे नक्कीच आहे. त्यामुळं आज या महाविकास आघाडीच्या सरकारचं नेतृत्व दुसरं कोण करायचं असेल तर आजच्या घडीला पॅनाडॅमिक पुरतं तरी अजित पवार हे एकच नाव आत्ता आपल्या सगळ्यांच्या समोर दिसत आहे. अजित पवारांच्या हाती राज्याची सूत्र आली पाहिजेत आणि त्यांनी या राज्यातल्या कोरोनाची स्थिती हाताळली पाहिजे. कठोर निर्णय, त्याची कठोरपणे अंमलबजावणी आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे राज्यातल्या नोकरशाहीला आपल्या ताब्यात ठेवणं. हे पवारांना खूप उत्तम पद्धतीनं जमतं, दादांना खूप उत्तम पद्धतीनं जमतं. दादांनी आता या ढेपाळलेल्या नोकरशाहीचा ताबा घ्यायला हवा. तसं झालं तरच राज्याची गाडी सुरळीत चालेल. आज अधिकारी सरकारनिष्ठ आहेत की अजून कोणाचे निष्ठ आहेत यावर मंत्री शंका व्यक्त करू लागले. अगदी गृहमंत्र्यांना सांगावं लागतंय नव्या झालेल्या की निष्ठा, अशा दुहेरी निष्ठा सांभाळणार नाही, आमची माहिती लीक कशी होईल. अरे सरकार आहेत तुम्ही, पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे, पण तुम्ही हे भाष्य करत राहता. याचा अर्थ असा आहे की सरकारचा म्हणजे मुख्यमंत्र्यांचा, सरकारच्या नेत्यांचा हवा तेवढा प्रभाव आता उरलेला नाही आहे. आणि तो निर्माण करायचा असेल तर तसा धाक असलेला व्यक्ती राज्याचा प्रमुख असायला हवा. आजवरच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाकडे दुर्लक्ष करणे किंवा आदेशांकडे दुर्लक्ष करणे अशी हिंमत खूप कमी वेळेला महाराष्ट्रात झालेली आहे. पण आज मुख्यमंत्र्यांच्याच विधानाकडे किंवा आदेशाकडे दुर्लक्ष होत आहे किंवा मुख्यमंत्र्यांनाच अतिरिक्त सल्ले दिले जात आहेत किंवा त्यांची माहिती लीक होते हे चित्र दिसत आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या ऐवजी अजितदादांच्या हाती जर राज्याची सूत्र दिली तर हे राज्य अधिक चांगल्या पद्धतीनं चालू शकेल. हे महाविकास आघाडी सरकार देखील उत्तम पद्धतीनं चालू शकेल. म्हणूनच दादू या आपुलकीच्या शब्दाऐवजी दादा हा जरबेचा शब्द आता आवश्यक आहे असं वाटू लागलंय. हे सरकार टिकवायचं असेल तर निर्णय लांबवण्यापेक्षा मुख्यमंत्री बदलण्याचा एखादा निर्णय घेऊन टाकला तर या सरकारला जरा जास्त काळ भवितव्य राहील. एवढंच. शेवटी दादांचं राज्य आणायचं का नाही हे दादूंच्या हातात आहे. जोपर्यंत दादूंना वाटणार नाही तोपर्यंत दादा सत्तेवर येणार नाहीत आणि दादा येणार नाहीत तोवर सरकारची दादागिरी प्रशासनावर चालणार नाही. त्याच्याऐवजी देवेंद्र फडणवीसांची दादागिरी चालेल. त्यामुळं आता निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि शिवसेनेला घ्यायचा आहे की दादागिरी कोणाची चालली पाहिजे. नमस्कार.